तुम्ही जर का जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया किंवा BSNL चे वापरकर्ते म्हणजे युजर्स असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने म्हणजे ट्रायने एक आनंदाची व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजच्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा व अविभाज्य घटक बनला आहे। आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला मोबाईल फोन हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे। स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की पैशांची देवाणघेवाण, बँकेसंबंधित कामे, तिकीट बुकिंग, वीज बिल, पाणी बिल भरणे, खरेदीपासून ते किराणा माल, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे इत्यादी महत्त्वाची कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने मोबाईल फोनचे महत्त्व अधिकच वाढले आहे। मात्र देशातील जवळपास सर्वच मोबाईल वापरकर्त्यांना म्हणजे मोबाईल धारकांना दिवसाला किमान 2 ते 3 फेक, बनावट, फसवणूक करणारे कॉल आणि मेसेज येतच असतात। यामध्ये प्रमोशनल म्हणजे जाहिरात कॉल, लोन ऑफर्स, बँक ऑफर्स, एखादी स्कीम संबंधित किंवा खोटे व फसवणूक करणारे कॉल्स असतात। बऱ्याचदा अशा फेक, बनावट कॉलच्या माध्यमातून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांची व सर्वसामान्य नागरिकांची सायबर चोरट्यांकडून मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे। कितीतरी लोकांची बँक खाती काही मिनिटात रिकामी करून त्यांना हजारो लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे। अशातच केंद्र सरकारची संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने देशातील जवळपास 125 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना एक चांगली बातमी दिली आहे। ट्रायने CNAP कॉलिंग नेम प्रेझेंटेशन सेवेला मान्यता दिली आहे। आजपर्यंत तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तुमच्या मोबाईल फोन स्क्रीनवर फक्त नंबर दिसत होता, मात्र आता अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास फोन करणाऱ्याचे KYC आधारित खरे नाव दिसणार आहे। केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व दूरसंचार कंपन्यांना जसे की जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि BSNL या सर्व कंपन्यांना CNAP सुविधा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। मीडिया रिपोर्ट नुसार एअरटेलने गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये ही सेवा सुरू देखील केली आहे, तर जिओने झारखंड, बिहार, केरळ, हरियाणा, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि ओडिसा राज्यांमध्ये CNAP सेवा सुरू केली आहे। येत्या काही दिवसांमध्ये आपल्या महाराष्ट्रात देखील ही सुविधा सुरू होईल। फसवणूक करणारे कॉल, डिजिटल अटक करण्याच्या धमक्या आणि आर्थिक फसवणूक यासारख्या सायबर फसवणुकीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। सध्या खासगी ऍप ट्रू कॉलर वरून अनोळखी नंबरची माहिती मिळते, मात्र येथे मिळणाऱ्या कॉलरची माहिती खरी असतेच असे नाही। मात्र ट्राय कडून KYC आधारित जी सुविधा सुरू करण्यात येणार आहे त्याद्वारे मोबाईल धारकांना 100% अचूक व खरी माहिती मिळणार आहे। या नवीन सुविधेमुळे सर्व मोबाईल धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।